नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 30 तारीख म्हणजे 30 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंतचा एक ठोकताळ सारांश पाहूया आणि कमी दाबाचं क्षेत्र कुठे जाईल आणि कुठं कसा पाऊस पडेल. सद्यस्थिती उद्यापासून विशाखापट्टणममध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे. उद्या म्हणजे परवा दिवशीपासून आणि एक चक्राकार स्थिती आता सध्या झालेलीच आहे, परंतु त्याची तीव्रता आणि पावसाचा जोर ही नागपूर परिसरातून आपल्या महाराष्ट्राकडे पुढे सरकणार आहे. त्याच्या पुढे जाऊन पाहायला गेलं तर हैदराबाद, नागपूर, जालना, बेळगावचा काही परिसर, मुंबई पट्ट्यात म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर धरणार आहे. हेच कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमपासून पुढे आल्यानंतर नागपूरपर्यंत थोडासा केंद्रित असेल आणि तिथून पुढे पावसाचा जोर अधिक वाढू लागेल आणि तिथं एकेका ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र पुढे जाऊन थोडे म्हणजे एकेका दिवसाचा फरक आहे यात आणि जालना, नागपूर, इंदोरपासून पुढे उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. आता हे वायव्य दिशेला येत होतं, पण ते उत्तरेकडे मध्य प्रदेशात येऊन थांबले गेलेलं आहे आणि तिथून ते पुढं उत्तरेकडं सरकताना दिसत आहे. वायव्य दिशेला जात होतं, ते आता वायव्य दिशेला न जाता पुढे थांबवून ते उत्तर दिशेने म्हणजे नवी दिल्ली ह्या साईडला त्याचं कमी दाबाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि कोटा, झाशी, इंदोर ते दिल्लीपर्यंत त्याचा प्रभाव वाढून तो उत्तर दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकताना दिसत आहे. पुढे जाऊन दिल्ली, कोटा, झाशी, इथे जोधपूर ह्या भागात पट्ट्यात मध्यम मुसळधार म्हणजे संपूर्ण भारतामध्ये ह्या चक्राकार स्थितीचा कमी दाब क्षेत्राचा प्रभाव पडणार आहे. नंतर पुढे जाऊन ते स्थिर राहणार आहे. शक्यतो शिमला परिसरातसुद्धा संपूर्ण भागात पावसाची शक्यता किंवा कमी दाबाचं क्षेत्र दाखवणार आहे. पावसाचा जोर आणि कसा असेल तर एक 3-4 दिवसांनी पाहायला गेलं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी नांदेड, रामगुंज, चंद्रपूर म्हणजे विदर्भ पट्टा, महाराष्ट्राचा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून पावसाचा जोर मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एका 2 ठिकाणी अतिवृष्टी होण्याची पण शक्यता आहे. सोलापूर पट्ट्यात दक्षिण भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि इकडे हैदराबाद, विजयवाडाला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक भागातून सुद्धा चांगला जोर आहे पावसाचा. सांगली, सोलापूरचे आपले कोकण पट्टीसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे. हे लांब पल्ल्याचा अंदाज असल्यामुळे थोडासा फरक होईल, पण अशी ट्रॅक असल्यामुळे तेवढा काय फरक होणार नाही. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, गुजरातपर्यंत, जळगाव संपूर्ण विदर्भ पट्टा, मराठवाडा मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता हे मध्य महाराष्ट्रापर्यंत दाखवत आहे. कोकणपट्टी भागात हलका मध्यम पाऊस दाखवत आहे. रत्नागिरी ते कोकणपट्टी भागात, सांगली, विजापूर ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस म्हणजे होण्याची शक्यता आहे. स्थानिक वातावरण जागोजागी बनेल. सर्वच पाऊस गडगडाटी असणार आहे आणि काही ठिकाणी वादळी स्वरूपसुद्धा असणार आहे. कर्नाटक भागातून सुद्धा शिर्शी, दावणगिरी, हुबळी, कोपल ह्या भागातसुद्धा मध्यमच्या काहीसा जोरदार आणि इकडे कोकणपट्टी किनारपट्टीला सुद्धा चांगला पाऊस आहे. हे झालं 2-4 दिवसाचं. त्याच्या पुढे जाऊन इथं किनारपट्टी साईडला मुसळधार ते अतिमुसळधार चालू होणार आहे पाऊस. म्हणजे 7व्या दिवशी इथून 5 ते 6व्या दिवसापासून पुढे मुसळधार चालू होणार आहे आणि त्या हैदराबादला अतिवृष्टी होणार आहे आणि सोलापूर, सांगली पट्ट्यात सुद्धा मध्यम ते मुसळधार जोरदार पाऊस होणार आहे आणि इकडे विदर्भ पट्ट्यात चंद्रपूर, हैदराबाद, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई ह्या भागात मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. म्हणजे नुकसान पावसाचं कसं आहे, पाऊस भरपूर पडणार आहे. नुकसान आता काय क्षेत्र ओढला असल्यामुळं जास्त पाणी उभं राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विदर्भ पट्ट्यातून पावसाचा जोर ह्यावेळी जास्त दिसतोय आणि मुसळधार अतिवृष्टी त्याच भागात होणार आहे. रोजचे अपडेट पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.